नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहे सर्वनाम। सर्वनामाविषयी सर्व संकल्पना, तसेच सर्वनामाचे वेगवेगळे प्रकार आणि परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न वगैरे येतात आणि ते कसे हँडल करायचे याच्याविषयी सविस्तर माहिती या लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहे। जे विद्यार्थी एमपीएससी पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक इत्यादी एक्झामची किंवा अन्य एक्झामची ज्यामध्ये मराठी ग्रामर हा विषय असतो त्याची तयारी करत असतील तर त्यांच्या एक्झाममध्ये या विषयावरती कमीत कमी 2 प्रश्न येण्याचे चान्सेस खूप असतात आणि हे प्रश्न अतिशय सोपे असतात, परंतु आपले कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे आपल्याला ते प्रश्न सॉल्व्ह करता येत नाही। परंतु या लेक्चरमध्ये आज आपण सविस्तर संपूर्ण सर्वनाम बघणार आहोत, त्यामुळे या लेक्चरला तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आपल्या लेक्चरला, ज्यामध्ये आज आपण शिकणार आहे सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन। तर बघा, सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचे प्रश्न येतात। हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत। 4 प्रश्न आहेत, मी जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये इथं घेतलेले आहेत। तर बघा, मी शिक्षक आहे, मग हा कोणता प्रकारचा सर्वनाम आहे? प्रश्नार्थ काय, पुरुषवाचक आहे, संबंधी आहे की अनिश्चित आहे? त्यानंतर कोण आहे तिकडे, आता कोण आहे तिकडे प्रश्नचिन्ह आहे म्हणून सरळ तुम्हाला माहित आहे की प्रश्नार्थक सर्वनाम आहे। त्यानंतर कोण ही गर्दी, कोण ही गर्दी कोणता आहे? संबंधी आहे, अनिश्चित आहे, पुरुषवाचक, प्रश्नार्थक, हे आपल्याला बघायचं आहे। त्यानंतर जे चकाकते ते सोनं नसते, मग हे कोणतं आहे? तर या सगळ्या गोष्टीचं, जसं की आता आपल्याला सर्वांनाच माहित आहे मी शिक्षक आहे, हे जे सर्वनाम आहे हे कोणतं आहे? तर हे पुरुषवाचक सर्वनाम आहे। कोणतं? पुरुषवाचक सर्वनाम। त्यानंतर कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे प्रश्न विचारण्यासाठी वापरला म्हणून काय? प्रश्नार्थक सर्वनाम झालं। कोण आहे तिकडे काय झालं? प्रश्नार्थक सर्वनाम झालं। त्यानंतर कोण ही गर्दी, कोण ही गर्दी, आता निश्चितता आपल्याला नाही आहे, काय नाही आहे? निश्चितता नाही आहे म्हणून काय झालं? अनिश्चित सर्वनाम झालं। त्यानंतर शेवटचं जे चकाकते ते सोनं नसते, आता जे चकाकते ते सोनं नसते हे चकाक्याचा संबंध कशासोबत लावला? सोन्यासोबत, म्हणजे संबंध अशी रिलेटेड आहे म्हणून जे काय झालं? संबंधी सर्वनाम झालं। अशा प्रकारचे असंख्य प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतील ज्यावेळेस तुम्ही हे लेक्चर पूर्ण बघा। अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे। 2 मार्क्स 100% पोलीस भरती असेल तर 3 मार्क्सच्या जवळपास तुम्हाला या टॉपिक वरती प्रश्न बघायला मिळतील आणि प्रश्न सुद्धा अतिशय सोपी असतात। हे जे प्रश्न आहेत हे थोडेसे क्रिटिकल प्रकारचे प्रश्न आहेत, परंतु जे एक्झाम मध्ये प्रश्न येतात डायरेक्ट 1 लाइनर प्रश्न येत असतात। फक्त एमपीएससीची जर तयारी करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जोड्या लावा स्वरूपाचे प्रश्न येतात, जसे की ॲग्रिकल्चर एमपीएससी असेल किंवा राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर काय अतिशय महत्त्वाचं असणार आहे। चला तर सुरुवातीला आपण बघूया सर्वनाम म्हणजे काय। जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला सर्वनामाविषयी कुठंच प्रॉब्लेम येणार नाही। तर सुरुवात करूया आपण सर्वनामाने। तर बघा, आता बऱ्याचदा काय होते, एखादा व्यक्ती असते, समजा फॉर एक्झाम्पल राम नावाचा व्यक्ती आहे। काय आहे? राम नावाचा व्यक्ती आहे। व्यक्तीचं नाव काय? राम आहे। मग आता राम नावाचा व्यक्ती आहे, राम नावाच्या व्यक्तीसोबत काय करत आपण बोलत आहे। मग बोलता बोलता काय होत असतं, आपण प्रत्येक वेळेस रामाचं नाव घेतो का? नाही। समजा फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं राम शाळेत जातो, काय? राम शाळेत जातो। त्यानंतर परत आपण हेच म्हणणार आहे का? राम हुशार आहे, राम हुशार आहे, हुशार आहे। त्यानंतर परत त्याच वाक्यामध्ये आपण असं म्हणणार आहे का? राम नियमित अभ्यास करतो, राम नियमित अभ्यास करतो। काय करतो? राम नियमित अभ्यास करतो। म्हणजे प्रत्येक सेंटेन्स मध्ये जर आपण राम 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 असं जर घेतलं म्हणजे काय होणार आहे? या रामाचं काय होणार? रिपिटेशन होणार आहे, म्हणजे पुनरावृत्ती होणार आहे। म्हणजे हा राम जो शब्द आहे, आता राम शब्द काय आहे? राम हा नाम आहे, जो नाम आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितला। नाम विशेष म्हणजे कोणतं नाम आहे? एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचं विशिष्ट नाव आहे म्हणून विशेष नाम आहे, हे सुद्धा बघितलेलं आहे आपण। विशेष नाम कसं ओळखायचं, नामाचे प्रकार सुद्धा बघितलेले आहेत। जर ज्या विद्यार्थ्यांनी नामाचे प्रकार आणि नाम काय असते बघितलं नसेल तर याच्या अगोदरचं जे लेक्चर आहे ते लेक्चर पुन्हा एकदा बघा आणि ते कन्सेप्ट क्लिअर करा। बघा, आता हे जे राम आहे किंवा कोणतंही नाव असेल तर ते काय असते? नाम असते। मग या नामाचं काय करत आहे आपण? पुनरावृत्ती करत आहे, परत परत ते नाव येत आहे। म्हणजे राम शाळेत जातो, राम हुशार आहे, राम नियमित अभ्यास करतो, राम हा शाळेमध्ये हुशार मुलगा असून तो शाळेचा मॉनिटर आहे। त्यानंतर राम सरांसोबत बोलतो, राम मित्रांसोबत बोलतो। मग असा हा शब्द काय होत आहे? रिपीट होत आहे। मग रिपीट होऊ नये म्हणजे त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मराठी ग्रामर मध्ये काय असते? त्या पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या नामाच्या ऐवजी काय केलं जाते? एक दुसरा शब्द वापरला जाते। काय? नामाच्या ऐवजी काय केलं जाते? दुसरा शब्द वापरला जाते। मग नामाच्या ऐवजी जो दुसरा शब्द वापरला जाते त्याच शब्दाला काय म्हणायचं आपण?
सर्वनाम असं म्हणायचं. काय म्हणायचं? सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय समजलं का? सर्वनाम म्हणजे सिंपल आहे, नामाची पुनरावृत्ती होऊ नये. काय? नामाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? सर्वनाम असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, राम शाळेत जातो, राम हुशार आहे, राम नेहमीच अभ्यास करतो. या शब्दात सुरुवातीला फक्त आपल्याला राम वापरायचा आहे. त्यानंतर परत कुठेच त्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला राम हा शब्द वापरायचा नाही. तर मग त्याऐवजी काय वापरायचं आहे? तर आपण म्हणणार आहे राम शाळेत जातो, तो हुशार आहे, त्यानंतर तो नियमित अभ्यास करतो. मग रामाऐवजी काय वापरला आपण? तो हा शब्द वापरला. मग ज्या वेळेस रामाऐवजी तो हा शब्द वापरतो त्यावेळेस या तोला आपण काय म्हणतो? सर्वनाम असे म्हणतो. आणि हा तो कशामुळे वापरला? आपण कशाऐवजी वापरला? तर रामाऐवजी वापरला. म्हणजे काय? राम काय आहे? नाम आहे. म्हणजे नामाऐवजी वापरणारा शब्द कशासाठी वापरला आपण? तर या नामाचं म्हणजे नावाचं काय? पुनरावृत्ती होऊ नये, ते परत परत येऊ नये. म्हणजे पुनरावृत्ती काय? पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण काय केला? एक शब्द वापरला. त्या शब्दालाच काय म्हणतात मराठी ग्रामर मध्ये? सर्वनाम असे म्हणतात. मुद्दा क्लिअर? तर मुद्दा जर क्लिअर झाला नसेल तर परत एकदा मी तुम्हाला जस्ट सोप्या शब्दामध्ये सांगतो. तर बघा काय असते, बऱ्याचदा एखाद्या वाक्यामध्ये किंवा एखाद्या सेंटेन्समध्ये किंवा आपण पॅराग्राफ म्हणू शकतो. म्हणजे जर पॅराग्राफमध्ये काय एखाद्या नावाची जर पुनरावृत्ती तुम्हाला करायची नसेल, मग त्याऐवजी काय केलं जाते? एखादा दुसरा शब्द वापरला जाते. हा जो दुसरा शब्द आपण वापरतो कशाऐवजी वापरतो? नामाऐवजी. मग नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला की जे नामाचं काय करणार आहे? रिपिटेशन अवॉइड करणार आहे किंवा नामाची पुनरावृत्ती होऊ देणार नाही आहे, त्या शब्दाला काय म्हणायचं? सर्वनाम म्हणायचं. मग आता सर्वनामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग सुरुवातीला आपण बघूया पुरुषवाचक सर्वनाम. कोणता? पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम. काय? पुरुषवाचक सर्वनाम. आता नामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्यातला पहिला प्रकार आहे आपल्याला बघायचा, तो म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. सुरुवातीला सर्वनाम म्हणजे काय हे तुम्हाला माहित पडलं. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मग नामाचा पहिला प्रकार पडतो तो म्हणजे सर्वनामाचा पहिला प्रकार पडतो तो म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? म्हणजे एखाद्या पुरुषासाठी म्हणजे ते नर आहे की मादी आहे यासाठी वापरतात का? तर तसा कन्सेप्ट वगैरे काही नसतो. तर काय? जे मूर्त किंवा अमूर्त म्हणजे सजीव किंवा निर्जीव जे वस्तू असतील त्या करता आपण काय करत असतो? सर्वनाम वापरत असतो. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणायचं. मग पुरुषवाचक सर्वनाम कोणते कोणते आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल, पुरुषवाचक सर्वनाम आहे मी. त्यानंतर पुरुषवाचक सर्वनाम आहे तू. त्यानंतर ते. त्यानंतर त्या. त्यानंतर ती. हे काय? पुरुषवाचक सर्वनाम आपण बघत आहे. काय? मी आहे, तू आहे. काय आहे? मी आहे, तू आहे, ते, त्या, ती आहे. हे काय? सर्वचे सर्व पुरुषवाचक सर्वनाम आहेत. मग आता हे जे पुरुषवाचक सर्वनाम आहेत या पुरुषवाचक सर्वनामामध्ये अजून भरपूर आहे. जसे की आपण आहोत. काय? आपण आहोत. त्यानंतर आम्ही आहोत. त्यानंतर स्वतः आहे. त्यानंतर अजून असे जेही महत्वाचे असतील, समजा ते, ती, त्या, मी, तू, हे जे आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत. हे जे शब्द असतात हे या शब्दांना काय म्हणतात? पुरुषवाचक सर्वनाम होतात. या पुरुषवाचक सर्वनामामध्ये जर आपल्याला डीप मध्ये जायचं असेल तर पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. पहिला म्हणजे प्रथम पुरुष. आपण त्याला डिटेल मध्ये आता बघूया. सर्वात पहिला म्हणजे प्रथम पुरुष. काय? प्रथम पुरुष सर्वनाम. त्यानंतर दुसरा असतो द्वितीय पुरुष. त्यानंतर तिसरा असतो तृतीय पुरुष. आता तुम्ही जर इंग्लिश ग्रामर पक्क असेल तुमचं तर तुम्हाला लगेच समजतं फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन म्हणजे प्रथम, द्वितीय आणि तृतीय. मग आता फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुषी म्हणजे काय? प्रथम पुरुषी म्हणजे जो बोलणारा व्यक्ती असतो किंवा लिहिणारा व्यक्ती असतो तो म्हणजे प्रथम पुरुष. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय? मी आहे. त्यानंतर आपण आहे. त्यानंतर स्वतः आहे. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर काय? प्रथम पुरुषीमध्ये तर काय? मी आहे. मग स्वतःचा उल्लेख ज्या वेळेस आपण स्वतः करतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात? प्रथम म्हणतात. प्रथम म्हणजे जो बोलणारा असतो किंवा लिहिणारा असतो. मग त्याचा उल्लेख तो काय करणार आहे? मी करणार आहे. सर्व ग्रुप असेल तर ते काय करणार आहे? आपण करणार आहे. एकटा असेल प्रामाणिक म्हणजे
शुद्ध मराठीत बोलायचं असेल तर तो स्वतः म्हणणार आहे, म्हणजे एक ट्रॅडिशनल मराठी म्हणतो त्याला आपण, पारंपरिक मराठी, तर तो स्वतः म्हणणार आहे. मग हे याच्यामध्ये काय येत आहे तर स्वतःचा उल्लेख येत आहे. म्हणजे आता दोन व्यक्ती समजा बसलेले असतील, हे जे दोन व्यक्ती स्वतः बसलेले असतील, तर आता हा बोलणारा झाला आणि हा ऐकणारा झाला. मग हा जो बोलणारा असतो तो काय असतो, प्रथम पुरुष असतो, किंवा लिहिणारा जो असतो तो काय असतो, प्रथम पुरुष असतो. मग प्रथम पुरुष तुम्हाला कळाला. मग प्रथम पुरुष कोण येते, मी म्हणजे स्वतः. आता मी जर इथं स्वतः बोलत असेल तर मी काय झालो, माझ्यासाठी प्रथम पुरुष झालो. आणि तुम्ही जे ऐकत आहात म्हणजे जो ऐकणारा असते तो ऐकणारा असते द्वितीय पुरुष. कोण असते, ऐकणारा द्वितीय पुरुष. मग ऐकणारा द्वितीय पुरुष कोण असणार आहे, तुम्ही, म्हणजे तू असणार आहे किंवा तुम्ही असणार आहे, तुम्ही असणार आहे. त्यानंतर अजून आपण भरपूर बघू शकतो की आपण स्वतः हे शब्द सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात. आपण स्वतः ज्यावेळेस रिस्पेक्ट मध्ये बोलतो आपण त्यावेळेस काय येणार आहे, आपण स्वतः हे शब्द सुद्धा द्वितीय पुरुषवाचक मध्ये येतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता मी इथं बोलत आहे, मी काय बोलणारा झालो. मग बोलणारा काय असते, प्रथम पुरुष. आणि तुम्ही काय करत आहात, ऐकत आहात, बघत आहात, तर त्यावेळेस तुम्ही काय झाले, द्वितीय पुरुष. म्हणजे काय असणार आहे, दोन जणांविषयी, काय दोनच लोक आहेत, एक प्रथम म्हणजे बोलणारा आणि दुसरा द्वितीय म्हणजे ऐकणारा. आणि आपण ज्यांच्याविषयी बोलतो, काय आपण ज्यांच्याविषयी बोलत आहे तो म्हणजे तृतीय. मग तृतीय मध्ये कोण येणार आहे, तो येणार आहे, ती येणार आहे, त्या येणार आहे, तो, ती, ते, त्या. हे काय आहे, तृतीय पुरुष आहेत. काय, तृतीय पुरुष आहेत. तो, ती, ते राहिला ऐकला, ते, तो, ती, त्या. बघा ह्याच्यात असं कन्फ्युजन सारखं काहीच नाही, फक्त कन्सेप्ट महत्वाचा आहे. जो बोलणारा व्यक्ती असतो तो बोलणारा व्यक्ती म्हणजे काय असतो, तर प्रथम पुरुष असतो. आणि जो ऐकणारा व्यक्ती असतो, ऐकणारा व्यक्ती म्हणजे काय असतो, द्वितीय पुरुष असतो. आणि ज्यांच्याविषयी बोलल्या जाते तो काय असतो, तृतीय पुरुष असतो. फक्त एवढा कन्सेप्ट जर तुमच्या डोक्यात राहिला तर प्रथम पुरुष सर्वनाम काय आहे, द्वितीय पुरुष सर्वनाम कोणते, तृतीय पुरुष सर्वनाम कोणते, हे तुम्हाला स्पष्ट ओळखता येणार आहे. आपण फॉर एक्झाम्पल उदाहरण बघू. एक दोन उदाहरण बघितल्यानंतर आपल्याला ते सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर होतील. फक्त कन्सेप्ट महत्वाचा आहे, नंतर त्या प्रॅक्टिस मधून तुम्हाला 100% ते येऊन जाईल. फॉर एक्झाम्पल आता बघा, हा एक व्यक्ती आहे. काय आहे हा एक व्यक्ती आहे. आता हा व्यक्ती काय करत आहे, बोलत आहे. काय करत आहे, हा व्यक्ती बोलत आहे. मग हा व्यक्ती बोलत असताना काय करणार आहे, कोणासोबत तरी बोलत आहे. मग आता या व्यक्तीचं नाव समजा आहे यन आणि या व्यक्तीचं नाव आहे समजा पी. त्यानंतर आता हा तिसरा व्यक्ती आपण इथं काढू. तिसरा व्यक्ती आहे क्यू. बघा पहिला व्यक्ती काय आहे, यन आहे, दुसरा पी आहे आणि तिसरा काय आहे, क्यू आहे. हे तीन व्यक्ती आहेत. हे तीन व्यक्तीपैकी आता हा काय करत आहे, बोलत आहे. काय करत आहे, बोलत आहे, म्हणजे बोलणारा आहे हा. त्यानंतर हा जो पी नावाचा व्यक्ती आहे हा काय करत आहे, ऐकत आहे, म्हणजे काय, ऐकणारा व्यक्ती आहे. त्यानंतर हा जो क्यू नावाचा व्यक्ती आहे हा काय करत आहे, याच्याविषयी हा पी व्यक्ती यन व्यक्ती बोलत आहे. काय, याच्या विषयी बोलत आहे. मग आता बघा प्रथम म्हणजे काय, आता तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. हा यन पी सोबत बोलत आहे, मग बोलणारा झाला प्रथम पुरुषी. त्यानंतर पी हा काय, ऐकत आहे, म्हणून हा झाला द्वितीय पुरुषी. आणि ते दोघंही कशाविषयी बोलत आहे, किंवा हा पी यन कशाविषयी बोलत आहे, क्यू विषयी, म्हणजे हा क्यू काय झाला, तृतीय पुरुषी. म्हणजे सरळ सरळ एक्झाम्पल आहे. म्हणजे हा यन काय म्हणत आहे की क्यू हा अतिशय चांगला मुलगा आहे. कोणाला सांगत आहे, क्यूला. कोणाच्या विषयी, सॉरी पीला सांगत आहे क्यूच्या विषयी. मग ज्याच्या विषयी बोलल्या जाते ते तृतीय पुरुषी, ज्याच्या सोबत बोलल्या जाते म्हणजे जो ऐकणारा असते तो द्वितीय पुरुषी, आणि जो बोलत असतो तो काय करत असतो, प्रथम पुरुषी मध्ये असतो. मग आता समजा फॉर एक्झाम्पल आता बोलणारा कोण आहे, एक तर मी बोलणारा किंवा आपण बोलणारा. म्हणजे आपल्याला तिथं काय करावं लागते, स्वतःला कन्सिडर करावं लागते. मग मी स्वतः बोलणार आहे म्हणून आय म्हणजे मी काय झाला, प्रथम पुरुषी झाला. किंवा आपण बोलणार आहोत, आपण सर्वांना मिळून सुद्धा बोलू शकतो म्हणून ते काय झालं, द्वितीय पुरुषी झालं. त्यानंतर आपण त्यांच्याविषयी किंवा तिच्याविषयी त्याच्याविषयी कोणाच्याही विषयी काय करू शकतो, बोलू शकतो म्हणून ते काय झालं, तृतीय पुरुषी सर्वनामे झाले. आता याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन असणार आहे, सर ते आपण स्वतः हे दोन शब्द जे आपण बघितले हे काय केले, प्रथम मध्ये बघितले आणि द्वितीय मध्ये बघितले. मग ते कसं, मग फॉर एक्झाम्पल बघा आता, स्वतः गावाला जाईल. त्यानंतर दुसरा मी शब्द लिहितो, स्वतः गावाला
जा. पहा हे दोन वाक्य आहे. आता दोन्ही वाक्यामध्ये काय लिहिलं, स्वतः स्वतः लिहिलं आपण. मग स्वतः स्वतः लिहिलं, परंतु या स्वतःमध्ये याचा अर्थ वेगळा होतो आणि या स्वतःमध्ये याचा अर्थ वेगळा असतो. स्वतः गावाला जाईल म्हणजे मी स्वतः सांगत आहे, स्वतः गावाला जाईल म्हणजे या स्वतःचा अर्थ काय होते, मी होते, म्हणजे मी गावाला जाईल. त्यानंतर इथं हा जो स्वतः लिहिला आपण, मग स्वतः गावाला जा म्हणजे तू गावाला जा. काय, तू स्वतः गावाला जा असा याचा अर्थ होतो. मग मी काय सांगितलं मी तुम्हाला, मी म्हणजे काय असते, बोलणारा असतो. म्हणून काय झालं, मी झाला प्रथम पुरुषी आणि तू काय झाला, तू हा ऐकणार असतो. मी आता सांगितलं तुम्हाला तू गावाला जा, मग तू काय झाला, तू ऐकणारा झाला. मग तू ज्यावेळेस ऐकणारा होतो त्यावेळेस तू काय असतो, द्वितीय पुरुषी असतो. म्हणून तू गावाला जा द्वितीय पुरुषी, मी गावाला काय, मी गावाला जाईल म्हणजे काय, प्रथम पुरुषी. तसंच सेम आपण हा शब्द आपण बघितला होता, कोणता शब्द, आता इथंच आपण स्वतःच्या ऐवजी आपण हा शब्द टाकून बघू. मग आपण हा शब्द टाकला तर त्याचा सुद्धा अर्थ सेम आहे, आपण गावाला जाऊ. काय, आपण गावाला जाऊ. मग आपण गावाला जाऊ ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपण मध्ये काय येतो, आम्ही. आम्ही मध्ये स्वतः बी येतो, म्हणजे आपण सर्व मिळून सुद्धा बोलू शकतो ना. मग आपण म्हणजे आम्ही येतो, आम्ही गावाला जाऊ म्हणजे काय, प्रथम पुरुषी झाला. त्यानंतर आपण गावाला जा, आपण गावाला जा म्हणजे काय, तुम्ही गावाला जा. काय, आपण गावाला जा म्हणजे काय, तुम्ही गावाला जा. आपण म्हणतो ना, आपण आलात आणि आपले आभारी आहोत म्हणजे समोरचा व्यक्ती आला. मग समोरचा व्यक्ती आला म्हणजे काय झाला, द्वितीय पुरुषी. आणि प्रथम पुरुषी म्हणजे काय, तू स्वतः. आम्ही आलो, तुम्ही आमचे आभारी व्हा असं आपल्याला म्हणावं लागेल, त्यावेळेस काय होणार ते प्रथम पुरुषी. मग आता प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम असायला नको. त्यानंतर याच्यावरती ज्यावेळेस आपण प्रश्न सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला सर्वचे सर्व क्वेश्चन प्रॉब्लेम काय होणार आहे, सॉल्व्ह होणार. आता आपल्याला काय बघायचं, आता आपल्याला बघायचं आहे दर्शक सर्वनामे. आता आपण पुरुषवाचक सर्वनामे बघितले, आता काय बघायचं आहे तर दर्शक सर्वनामे. मग दर्शक सर्वनामे म्हणजे काय, दर्शक सर्वनाम. मग दर्शक सर्वनाम म्हणजे काय, ज्या वेळेस आपण सर्वनामाचा वापर एखादी वस्तू, गोष्ट किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी करतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, दर्शक सर्वनाम असं म्हणतात. मग दर्शक सर्वनाम म्हणजे काय, ते काहीतरी इंडिकेट करतात. समजा फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू आहे इथं, मग ही वस्तू दाखवण्यासाठी मी काय म्हणणार आहे, ही वस्तू, किंवा दूर असेल तर ती वस्तू. त्यावेळेस हे काय करत आहे, मी ही आणि ती काय करत आहे, हे शब्द वापरत आहे. मग हे शब्द कशासाठी वापरत आहे, या वस्तूसाठी वापरत आहे. वस्तू काय असणार आहे, एखादं नाम असणार आहे. मग त्या नामाऐवजी काय वापरत आहे मी, हा, ही, तो, ती, त्या असे बरेचसे शब्द वापरत आहे. मग हे शब्द ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात, सर्वनाम म्हणतात. पण कोणतं, दर्शक सर्वनाम. मग दर्शक सर्वनाम म्हणजे काय, दर्शक सर्वनाम म्हणजे काय, एखादी दूरची किंवा जवळची वस्तू ज्यावेळेस दर्शवण्यासाठी आपण एखाद्या सर्वनामाचा सहारा घेतो त्यावेळेस त्या सर्वनामांना काय म्हणायचं, दर्शक सर्वनाम. मग दर्शक सर्वनामे कोणते कोणते आहेत, दर्शक सर्वनामे आहेत हा, ही, त्यानंतर हे, त्यानंतर आहे तो, त्यानंतर ती आणि त्या, तो, ती, त्या. हे काय आहे, दर्शक सर्वनामे आहे. हा समजा हा काय आहे, एक चेंडू आहे. काय, हा एक चेंडू आहे. आता या चेंडूच्या जवळ असणारा व्यक्ती असेल तर तो काय म्हणणारा, हा चेंडू आहे. तो कोणाला दर्शवत आहे, या चेंडूला दर्शवत आहे. मग ज्यावेळेस दर्शवण्याचं काम करत असेल तर त्यावेळेस त्याला काय म्हणतात, दर्शक सर्वनाम. हा चेंडू आहे, जवळ आहे. हाच व्यक्ती जर दूर असला, काय असला, हा व्यक्ती जर दूर असला, हा या व्यक्तीला आता हा चेंडू दाखवायचा आहे दूरून, तर तो काय म्हणणार आहे, तो चेंडू आहे. काय म्हणणार आहे तो, त्यावेळेस तो म्हणणार आहे. मग तो चेंडू आहे. इथं असता तर काय म्हटलं असतं, हा चेंडू आहे. म्हणजे जवळची वस्तू जर दाखवायचं असेल तर तो काय वापरणार, हा, ही, हे वापरणार आहे. आणि दूरची वस्तू जर त्याला दर्शवायची असेल तर तो, ती, त्या हे शब्द वापरणार आहे. आणि हे शब्द काय करत आहेत, एखादी वस्तू, एखादे प्राणी किंवा एखादा व्यक्ती किंवा काही कोणतीही गोष्ट असो, ते गोष्ट काय करत आहे, दर्शवत आहे. म्हणजे पॉइंट आउट करत आहे, इंडिकेट करत आहे. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, दर्शक सर्वनाम असं म्हणायचं. मग फॉर एक्झाम्पल, आता समजा फॉर एक्झाम्पल, आता मी एक सेंटेन्स लिहिलं, ती चलाक मुलगी आहे.
आता या शब्दामध्ये अंडरलाईन शब्द कोणता आपला ती आहे. मग आता ती आपण सुरुवातीला बघितलं, पुरुषवाचक सर्वनाम सुद्धा बघितलं होतं, परंतु इथं हा काय करत आहे, हा ती चलाक मुलगी आहे, हा दाखवत आहे बोटानं की ती चलाक मुलगी आहे. मग ज्यावेळेस आपण असं बोटानं दाखवतो ती चलाक मुलगी आहे, त्यावेळेस ते काय करत आहे, दर्शवण्याचं काम करत आहे हा ती शब्द. मग ती शब्द दर्शवण्याचं काम करत आहे, म्हणून हा काय झाला, दर्शक सर्वनाम असं झाला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस या तीच्या नंतर जर नाऊन येत असेल, म्हणजे तुमचं नाम येत असेल, काय या तीच्या नंतर म्हणजे दर्शक सर्वनाम जे वापरत आहे आपण ती, म्हणजे या सर्वनामाच्या नंतर जर तुमचं लगेच नाम येत असेल तर त्यावेळेस ते दर्शक सर्वनाम म्हणून गणल्या जाणार नाही. हे ती काय दर्शक सर्वनाम म्हणून गणल्या जाणार नाही. म्हणजे उदाहरण फॉर एक्झाम्पल हेच वाक्य, ती मुलगी चलाक आहे. आता बघा वाक्य एकच आहे, फक्त काय केलं आपण, या मुलीची जागा समोर घेतली, म्हणजे या सर्वनामाच्या नंतर काय घेतली, मुलीची जागा घेतली. हे सुरुवातीला काय घेतलं आपण, सर्वनाम घेतलं. वाक्य दोन्ही सारखे आहेत, परंतु व्याकरणामध्ये या दोन्ही वाक्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. म्हणजे शब्दांच्या जातीमध्ये जर गेलो आपण, त्या दोघांची आहे, हे तीची जात इथं वेगळी येते आणि या तीची जात इथं वेगळी येते. तर बघा ती कशी, तर बघा ती चलाक मुलगी आहे, तीच्या नंतर काय नाम आहे, काय नाम नाही, म्हणून हे काय झालं, दर्शक सर्वनाम असं झालं. पण ज्या वेळेस या तीच्या नंतर म्हणजे हे जे ती सर्वनाम या सर्वनामाच्या नंतर ज्या वेळेस काय येत असते, एखादं नाम येत असते, त्यावेळेस ते दर्शक सर्वनाम नाही म्हणत, तर दर्शक काय म्हणतात, विशेषण असे म्हणतात. काय म्हणतात, दर्शक विशेषण असे म्हणतात. काय करतात, दर्शक विशेषण असे म्हणतात. मग आता काय तुम्हाला लक्षात आलं असेल, जर तुमचं नाऊन असेल म्हणजे सर्वनाम असेल, सर्वनामाच्या नंतर तुम्हाला कधीच नाऊन म्हणजे नाम नसायला नको. नाम जर असेल तर ते काय झालं, दर्शक विशेषण झालं. जसं की ती मुली, ती मुलगी, मुलगी काय आहे, नाम आहे, कोणता आहे, सामान्य नाम. या सामान्य नामाच्या पूर्वी ती वापरला, म्हणून काय झालं, ते दर्शक सर्वनाम झाला. विशेषणाची व्याख्या सुद्धा आपल्याला माहिती आहे, आपल्या लेक्चर मध्ये समोर घेणारच आहोत, की नामाला क्वालिफाय करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना काय म्हणतात, विशेषण असे म्हणतात. मग हे ती कोणाला क्वालिफाय करते, या मुलगीला. मुलगी काय नाम आहे, म्हणून ती काय झाली, इथं दर्शक सर्वनाम दर्शक विशेषण झालं. परंतु इथं काय झालं, तीच्या नंतर डायरेक्ट काय आहे, विशेषण आहे, त्यानंतर मुलगी नंतर दूर आहे, म्हणजे नाम नाही. फक्त एवढं डोक्यामध्ये ठेवा तुम्हाला, किंवा सर्वनामाच्या नंतर तुम्हाला नाम नसायला पाहिजे. जर नाम असेल तर ते दर्शक सर्वनाम होत नाही, तर ते काय होते, दर्शक विशेषण होत असते. आणि तीच्या नंतर जर डायरेक्ट काय एखादं विशेषण येत असेल तर ते काय झालं, दर्शक सर्वनाम असं झालं. मुद्दा क्लिअर झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता पुढे जाऊया आपण. आपलं हे जे लेक्चर आहे अतिशय डिटेल मध्ये लेक्चर असतो, याच्यामध्ये तुम्हाला ज्या वेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्यावेळेस तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही, ही मला खात्री आहे. तर बघा अजून जर मी सांगितलं किंवा ही माझी पिशवी आहे, काय ही माझी पिशवी आहे, काय लिहिलं मी, ही माझी पिशवी आहे, सॉरी तो मुलगा आहे, तो मुलगा आहे, तो मुलगा आहे. आता बघा हे थोडंसं कन्फ्युजिंग असते. आता समजा हा काय लिहिला मी, वाक्य लिहिलं तो मुलगा आहे. मग आता तो मुलगा आहे याच्याऐवजी इथं काय करत आहे, हा तो त्या मुलाला इंडिकेट करत आहे. याच्यात विशेषण वगैरे दिसतो का कुठे तुम्हाला, विशेषण वगैरे कुठंच दिसत नाही, म्हणून हे सरळ सरळ काय झालं, हे दर्शक सर्वनाम झालं. पण ज्या वेळेस मी असं सरळ सरळ लिहिणार आहे, कसं लिहिणार आहे, सरळ सरळ तो मुलगा, काय लिहिणार आहे, फक्त तो मुलगा. ज्या वेळेस तो मुलगा फक्त एवढं वाक्य लिहिणार आहे त्यावेळेस ते काय असणार आहे, दर्शक विशेषण असणार आहे, तो मुलगा. मग तो मुलगा त्यासोबत विशेषण काय असते, ऑटोमॅटिकली जोडल्या जात असते, म्हणून ते काय होत असते, दर्शक विशेषण होत असते. परंतु ज्या वेळेस आपण काय लिहितो, तो मुलगा आहे, म्हणजे हा तो या मुलाला इंडिकेट करण्यासाठी, असं मी सरळ सांगितलं, तो मुलगा आहे, मग तो मुलगा आहे, म्हणून त्यावेळेस काय झालं, त्यावेळेस ते झालं दर्शक सर्वनाम. परंतु इथे एकट्यात ज्या वेळेस उल्लेख केला जातो तो मुलगा, असं काही त्याच्यात इंडिकेट वगैरे काही केलं जात नाही, त्यानंतर विशेषण वगैरे येऊन जाते, त्यामुळे ते काय होणार आहे, समजा हे तो मुलगा चलाक आहे, तेच वरच्या वाक्यासारखं, म्हणून ते काय झालं, दर्शक विशेषण होणार आहे. या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. तर बघा दर्शक विशेषणामध्ये तुम्हाला फक्त एवढ्या गोष्टी ध्यानात ठेवा, हा, ही, हे, त्यानंतर तो, ती, ते,
हे जे शब्द आहेत हे शब्द कोणते आहेत, दर्शवण्याचं काम करतात आणि ज्यावेळेस दर्शवण्याचं काम करतील त्यावेळेस त्याला दर्शक विशेषणे असं म्हणायचं. काय, दर्शक विशेषणे दर्शक सर्वनामे असं म्हणायचं. काय, मग दर्शक सर्वनामे कोणती आहेत, तर दर्शक सर्वनामे हा, ही, हे, तो, ती, ते. ज्यावेळेस आपण याचे प्रश्न सॉल्व्ह करू ना त्यावेळेस तुमचा अजून मुद्दा क्लिअर होऊन जाईल. चला आता पुढे जाऊया, आपण पुढे बघूया आपण संबंधी सर्वनामे. आता दोन बघितले आपण, आता पुढचा काय, संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम म्हणजे काय, ज्यावेळेस दर्शक सर्वनामाचा संबंध हा काय केला जाते, प्रस्थापित केला जाते, त्यावेळेस म्हणजे संबंध प्रस्थापित करण्यासाठी जेही सर्वनामे वापरले जातात त्या सर्वनामांना काय म्हणायचं, दर्शक सर्वनामे असे म्हणायचं. काय म्हणायचं, जे सर्वनामे संबंध दर्शवण्यासाठी वापरतात त्यांना काय म्हणायचं, दर्शक सर्वनामे. मग आता संबंध कोणते, भरपूर प्रकारचे संबंध असतात. फॉर एक्झाम्पल ते दोन लोकांच्या मध्ये सुद्धा एक जण असतो, कनेक्ट करतो तो दोन लोकांना, सर्वांनाच माहित आहे, तर ते सुद्धा काय दर्शक सर्वनामच असते. म्हणजे तो, ती, ते असे जे काही असतात तर त्याला काय म्हणतात, दर्शक सर्वनामच म्हणतात. मग आता दर्शक सर्वनामे आपल्याला आपल्या ग्रामरच्या भाषेमध्ये बघायचे. मग ग्रामरच्या भाषेमध्ये जर बघायचे झाले तर दर्शक सर्वनामे म्हणजे काय, आता जे गौण वाक्य असतात ते जर त्याच्या मुख्य वाक्याला जोडायचे असेल तर मग मुख्य वाक्याला जोडायचं म्हणजे त्या दोघांचा संबंध प्रस्थापित करायचा आहे, त्यावेळेस आपल्याला काही शब्द वापरावे लागतात. जसे की आपल्याला वापरायला लागतात जो, जी, जे. हे काय आहेत, शब्द आहेत. हे शब्द वापरायला लागतात आणि हे शब्द काय आहेत, तर हे शब्द आहेत सर्वनामे. काय आहेत, हे सर्वनामे आहेत. मग हे सर्वनामे ज्यावेळेस काय करतात, दोन वाक्याला मुख्य वाक्याशी जोडण्याचं काम करतात त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, संबंधी सर्वनामे असे म्हणायचं. काय, संबंधी सर्वनामे. मग याच्या सोबत जोडीने काय येत असतात, तर दर्शक सर्वनामे सुद्धा येत असतात. मग दर्शक सर्वनामे तुम्हाला सांगितलं होतं कोणती, तर तो, ती, ते. हे काय, दर्शक सर्वनामे आहेत, दर्शक सर्वनामे आहेत. आणि हे काय आहे, तर हे आहेत आपले संबंधी सर्वनामे, संबंधी सर्वनामे. मग हे दर्शक सर्वनामे जोडतात कोणाला, हे जे संबंधी सर्वनामे आहेत हे जोडण्याचं काम करतात दर्शक सर्वनामांना, त्यावेळेस यांना काय म्हणायचं, संबंधी सर्वनामे असे म्हणायचं. दोघांमध्ये काय करतात, हे संबंध प्रस्थापित करण्याचं काम करतात. मग आता हे काय, संबंधी सर्वनामे अतिशय इझी आहे बघा. फॉर एक्झाम्पल एक वाक्य देतो, जे चकाकते, चकाकते, ते सोने नसते. ते सर्व सोने नसते, फक्त आपण सोने शैव असते आपल्याकडे. तर बघा काय, दर्शक सर्वनामे. मग दर्शक सर्वनामे म्हणजे काय, बघा आता याच्यामधले हे काय लिहिलं, जे चकाकते ते सोनं नसते. मग चकाकण्याचा संबंध कोणाशी लावत आहे आपण, सोन्यासोबत लावत आहे. मग चकाकण्याचा संबंध इथं सोन्यासोबत लावत आहे आणि हा संबंध कोण लावण्याचं काम करत आहे, जे हे सर्वनाम करत आहे. मग जे चकाकते ते सोनं नसते असं म्हणत आहे आपण. हे काय, ते सोनं नसते हे काय इंडिकेट करत आहे, म्हणजे दर्शक सर्वनाम आहे. हे काय, दर्शक सर्वनाम आहे. आणि जे चकाकते हे जे काय आहे हे संबंध लावत आहे कोणासोबत, त्या सोन्यासोबत, त्यामुळे हे जे काय झालं, हे जे झालं संबंधी सर्वनामे. मग हे दोघांमध्ये संबंध जोडण्याचा काम जो सर्वनाम करत असते त्या सर्वनामाला काय म्हणतात, दर्शक सर्वनाम असे म्हणतात. जे चकाकते ते सोनं नसते. त्यानंतर अजून जर उदाहरण घ्यायचं झालं, जो करेल तो भरेल. काय, जो करेल तो भरेल. आता हे वाक्य आपण लिहिलं, काय, जो करेल तो भरेल. हा जो काय आहे, आता एक गोष्ट तुम्ही इथं ऑब्झर्व करा, हे जे दर्शक सर्वनामे आहेत आणि संबंधी सर्वनामे आहेत हे कधीही जोडीनंच येत असतात. म्हणजे जोडीनं आले तर त्याच वेळेस काय होत असते, गौण वाक्य मुख्य वाक्याला जोडल्या जात असते. मग यासोबत तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायचं आहे, हे इकडचं काय असते, दर्शक सर्वनाम असते, इकडचं काय असते, संबंधी सर्वनाम असते. आता जो करेल तो भरेल. मग भरेल कोण, तर तो भरेल. तो काय झाला, तो भरेल. तो म्हणत आहे तो भरेल. मग तो भरेल म्हणजे काय झाला, तो इंडिकेट करत आहे, दर्शक झाला. त्यानंतर जो करेल, मग कोणासोबत संबंध लावत आहे, या जो करेलचा त्याच्या भरण्यासंबंधी. काय, त्याचं भरणं म्हणजे काय, जे काही गोष्टी असतील झालेल्या त्या संबंधी त्याला पाप पुण्य वगैरे काय जे काही असेल ते, तर त्याच्यासोबत संबंध लावत तो कोणता शब्द, जो. म्हणजे करण्याचा संबंध भरण्यासोबत कोण लावत आहे, जो काय करत आहे, फक्त संबंध प्रस्थापित करत आहे. म्हणून इथं जो काय झाला तुमचा आपला संबंधी सर्वनाम झालेला. त्यानंतर जे पेरावे ते उगवते, जे पेराल ते उगवेल. त्यानंतर ज्याने हे भांडण उकळले तो माघार घेईल. त्यानंतर गरजेल तो करेल काय. असे बरेचसे प्रश्न आहेत की ते तुम्हाला अतिशय सोपे होईल.
तुम्ही जर एक वेळेस रीडिंग वगैरे केली, प्रॅक्टिस वगैरे केली, 4-5 जरी क्वेश्चन सॉल्व्ह केले तरी तुमच्या डोक्यामध्ये येऊन जाईल. तर बघा आता याच्यानंतर बघत आपण प्रश्नार्थक सर्वनाम. मग काय प्रश्नार्थक सर्वनामामध्ये मी फारसा डीप मध्ये जाणार नाही. तर प्रश्नार्थक सर्वनामामध्ये सरळ सरळ तुम्हाला सांगून देतो प्रश्नार्थक सर्वनाम. कारण प्रश्नार्थक सर्वनाम सर्वांनाच ओळखीचं आहे. ज्या वेळेस शेवटी प्रश्नार्थ चिन्ह दिसेल त्यावेळेस समजून जायचं की इथं प्रश्नार्थक सर्वनामाचा विषय काहीतरी बोलला जात आहे. मग प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय? जर प्रश्न विचारण्यासाठी एखादं सर्वनाम वापरल्या जात असेल तर त्याला काय म्हणायचं? प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणायचं. मग प्रश्न विचारण्यासाठी कोणते कोणते वापरतो आपण? तर वापरतो कोण हा शब्द वापरतो, त्यानंतर काय हा शब्द वापरतो, त्यानंतर कोणता हा शब्द वापरतो. हे शब्द काय करतो आपण? वापरत असतो. त्यानंतर कोणी हा शब्द वापरत असतो. हे ते व्हॉटवाले शब्द इंग्लिश मध्ये म्हणायचं झालं तर हे शब्द काय करतो आपण? ज्यावेळेस प्रश्न विचारण्यासाठी वापरत असतो. समजा फॉर एक्झाम्पल मी हा शब्द वापरला कोण. कोण आहे तिकडे आणि शेवटी प्रश्नार्थ चिन्ह असणं महत्वाचं आहे. मग कोण आहे तिकडे हा काय केला मी एक प्रश्न केला. प्रश्न केल्यानंतर याच्या खाली जर अंडरलाईन केलं तर हा कोण काय करत आहे? हा कोण प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आला आहे आणि हा काय करत आहे? एखाद्या व्यक्तीसाठी, पुरुष असेल, स्त्री असेल किंवा एखादी वस्तू असेल, काही असेल, म्हणजे ह्या नामासाठी वापरण्यात आला आहे, त्याच्याऐवजी वापरण्यात आला आहे. मग त्यामुळे या कोणाला काय म्हणतात? या कोणाला म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम. जास्त याच्यामध्ये हेडेकचं काम नाही. सरळ सरळ प्रश्न विचारण्यासाठी ज्यावेळेस एखादा शब्द वापरला जाते त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणायचं. त्यानंतर हाच समजा मी इथं कन्फ्युजन तुमचं दूर करतो. आज हेच जर असं लिहिलं असतं मी कोण गर्दी ही. आता काय लिहिलं? कोण गर्दीहीन. शेवटी प्रश्नार्थक चिन्ह लिहिलं नाही. त्यावेळेस याचा अर्थ वेगळा होतो. हा याचा अर्थ आपल्याला समजतच नाही, म्हणजे अनिश्चित वाटतो. काही फरक नाही, म्हणजे काही समजत नाही. कोण गर्दी ही, कोण गर्दी. मग आता त्या गर्दीमध्ये समस्या नेमकी कोण कोण उभा आहे, काय उभा आहे, कसं आहे, काही समजत नाही. म्हणजे सर्वीची सर्वी काय आहे? अनिश्चितता आहे. किंवा एखादा सामान्यपणे आपल्याला फक्त रफ आयडिया येऊन जाते त्यावेळेस त्याला काय म्हणतात? तर हा जो कोण येतो त्यावेळेस हा याच्यामध्ये येतो. कशामध्ये येतो? तो अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामामध्ये येतो. ते पुढे आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला फक्त एवढं क्लिअर करायचं प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय. मग प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय? प्रश्न विचारण्यासाठी जे सर्वनामे वापरले जातात, जसे की कोण वापरल्या जाते, काय, कोणता, कोणी, हे सर्वनामे वापरले जातात त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? प्रश्नार्थक सर्वनामे असं म्हणायचं. त्यानंतर आता जर याच्यामध्ये झाला मग प्रश्नार्थक सर्वनामाचे उपयोग वेगवेगळे आहे. मग समजा हा जो कोण आहे, हा कोण हा कशासाठी वापरतात? हा व्यक्तीसाठी वापरतात. मग व्यक्तीसाठी मग ते काय असणार आहे? सजीव व्यक्ती असणार आहे. सजीव व्यक्तीसाठी सहसा काय वापरतात? कोण वापरतात. त्यानंतर काय हा काय कशासाठी वापरतात? तर काय हा शब्द निर्जीव वस्तूसाठी सहसा वापरतात. म्हणजे तू काय खाल्लं, त्यानंतर काय करत आहेस, काय आहे तुझ्या जवळ. त्यानंतर एखाद्या वेळेस फक्त माणसाचा जो प्रोफेशन असेल, म्हणजे व्यवसाय वगैरे असेल, व्यवसाय वगैरेसाठी काय वापरतात? काय वापरतात. फॉर एक्झाम्पल तुझे पप्पा काय करतात, तुझी मम्मी काय करते, त्यावेळेस काय वापरतो. त्यानंतर कोणता हा शब्द कशासाठी वापरतात हे आपण फास्ट याच्यासाठी घेत आहे, सर्वांनाच माहित आहे. कोणता, ज्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं? दोघांमध्ये निवडायचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे 2 पेन आहेत माझ्या हाती. मग 2 पेन आहेत. किती आहेत माझ्या हाती पेन? 2 आहेत. मग एक ब्लॅक आहे आणि एक ब्ल्यू आहे, एक निळा आहे आणि एक काळा आहे. त्यावेळेस मी काय म्हणणार? कोणता पेन चांगला. म्हणजे दोघांच्या पैकी ज्यावेळेस एकाचं सिलेक्शन करायचं आहे, एकाची निवड करायची आहे, त्यावेळेस कोणतं सर्वनाम? कोणता. त्यात कोणी, हे कोणी सर्वांनाच माहिती आहे. कोणी यावे टिकली मारून जावे ते सर्वनाम दुसरं आहे. परंतु कोणी हा जो शब्द आहे, कोणी हा शब्द काय आहे? हा ज्यावेळेस प्रश्न विचारण्यासाठी कोणी हा पेन चोरला. प्रश्न बघा, कोणी हा पेन चोरला. मग कोणी हा पेन चोरला तर त्यावेळेस कोणी हा शब्द कशासाठी वापरला? मी प्रश्न विचारण्यासाठी वापरला. त्यावेळेस त्याला काय झालं म्हणतात? त्याला म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम. मुद्दा क्लिअर. आता प्रश्नार्थक सर्वनामामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करू शकता? कॉमेंट्स बॉक्समध्ये मला सांगू शकता. आपण हे फास्ट याच्यासाठी घेत आहे की हे सर्वांनाच माहित असते, फक्त जस्ट डोक्यामध्ये तो गंज असते, तो गंज काढावा लागतो. तो गंज काढल्यानंतर काय करता? ते सर्व क्लिअर होऊन जाते. तर बघा, प्रश्नार्थक सर्वनाम झालं. आता अतिशय महत्वाचं की जो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय होतं त्याच्यातच कन्फ्युज होतं. तुम्हाला पुरुषवाचक सर्वनामामध्ये प्रॉब्लेम नाही येणार, दर्शक मध्ये नाही येणार, संबंधी मध्ये बी नाही येणार, प्रश्नार्थक मध्ये नाही येणार. तुम्हाला येतो तर सामान्य सर्वनामामध्ये. मॅक्झिमम मुलांचा हाच प्रॉब्लेम असतो, सामान्य सर्वनामामध्ये प्रॉब्लेम येतो. तर आता तेच सामान्य सर्वनाम आपण काय करूया? बघूया. या सामान्य सर्वनामाची जर तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित केली तर तुम्हाला याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सामान्य सर्वनाम, सामान्य यालाच अनिश्चित सर्वनाम असे सुद्धा म्हणतात. काय? अनिश्चित
सर्वनाम असे सुद्धा म्हणतात. सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम. मग सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय हे फक्त जरी तुम्हाला समजलं तरीही त्याच्यावरती आलेला प्रश्न तुमच्या चॅनल 100% सॉल्व्ह होणार. बघा, ज्या वेळेस आपण सामान्यपणे एखादी गोष्ट बोलत असतो किंवा त्याच्यामध्ये निश्चितता काहीच नसते, खात्री काहीच नसते, म्हणजे आपल्याला त्यातून आकलन होत नाही, त्यावेळेस त्याला काय म्हणतात? सामान्य. म्हणजे अनिश्चित. अनिश्चित म्हणजे काय? समजा फॉर एक्झाम्पल आज पाऊस येईल की नाही येईल याची गॅरंटी नाही, म्हणजे अनिश्चित आहे, येईल अथवा नाही येईल, म्हणजे त्यावेळेस त्याला काय म्हणतात? अनिश्चित सर्वनाम. किंवा सामान्यपणे फॉर एक्झाम्पल जर आपण बघितले तर आपण ही मगाचं वाक्य घेतलं होतं, कोण ही गर्दी. काय घेतलं? कोण ही गर्दी. मग कोण ही गर्दी हे जे वाक्य घेतलं, या वाक्यामध्ये आपण प्रश्न वगैरे विचारत आहे का? तर प्रश्न वगैरे मुळीच विचारत नाही, तर फक्त आपण एक स्टेटमेंट केलं, त्याच्यामध्ये काय केलं? कोण ही गर्दी, आणि कोण काय आपला अंडरलाईन केला. मग हा जो कोण आहे, हा कोण कशाचं काहीतरी दाखवत आहे का आपल्याला, की कोणाला म्हणजे निश्चितता देत आहे का? फक्त एक रफ आयडिया देत आहे, तिथं काहीतरी गर्दी आहे, म्हणजे कन्फ्युजन करत आहे, अनिश्चितता आपल्या डोक्यामध्ये निर्माण करत आहे, तिथं गर्दी आहे. मग त्या गर्दीमध्ये कोण कोण आहे हे निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही. त्यावेळेस ज्यावेळेस एखादी गोष्ट निश्चितपणे खात्रीने सांगता येत नसते, त्यावेळेस ते सांगण्यासाठी एखादा शब्द वापरतात, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम. फॉर एक्झाम्पल, कोणी कोणास काय म्हणाले, असा एक हे आहे. काय? कोणी कोणास काय म्हणावे. कोणी कोणास काय म्हणावे. आता कोणी कोणास काय म्हणावे हा एक वाक्य आहे. मग कोणी कोणास काय म्हणावे, याच्यामध्ये कोणी कोणास काय म्हणावे, मग कोण आपल्याला निश्चित आहे का माहित? काहीच माहित नाही, म्हणून कोणी कोणास काय म्हणाले यातला जो कोण आहे, हा कोणी आहे, हा काय झाला? अनिश्चित सर्वनाम झाला. त्यानंतर कोणी यावे टिकली मारून जावे. काय? कोणी यावे टिकली मारून जावे. आता कोणी यावे टिकली मारून जावे हे जे वाक्य लिहिलंय यातला हा कोणी. आता कोणी याच्यामध्ये निश्चित आहे का? कोण निश्चित माहित आहे का तुम्हाला? कोण येणार आहे, टिकली मारून जाणार आहे, म्हणजे माहित नाही आहे. मग त्यामुळे माहित नसताना काय हे अनिश्चित आहे किंवा एखादी सामान्य रफ आयडिया आहे, कोणी बी येईल, मग तो कोणी असो, मग जेंट्स असो, लेडीज असो, मुलगा असो, मुलगी असो, किंवा कोणाचा एखादा प्राणी असो, ह्या गोष्टी ज्या वेळेस घडतात, म्हणजे सामान्य गोष्टी घडतात किंवा त्याच्यात निश्चितता वगैरे काहीच नसते, कन्फ्युजन असते, कोणी यावे टिकली मारून जावे, त्यावेळेस तो निश्चिततावाचक जो शब्द असतो त्याला काय म्हणतात? अनिश्चिततावाचक जो शब्द असतात त्याला काय म्हणतात? अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम. त्यानंतर माझ्या मुठीत काय सांग पाहू. आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्हालाच मी प्रश्न विचारला की माझ्या मुठीत काय सांग बघू. मग आता मुठीत काय काय हे काय आहे तुम्हाला माहित आहे का? सामान्यपणे मी फक्त सांगितलं माझ्या मुठीत काय आहे, माझ्या मुठीत काय सांग पाहू, असा एक काय त्याला प्रश्न विचारला नाही, फक्त एक स्टेटमेंट, माझ्या मुठीत काय सांग पाहू. माझ्या मुठीत काय सांग पाहू असं म्हणता बरोबर ते काय हा जो शब्द आहे, हा काय शब्द काय तुमच्या डोक्यामध्ये अनिश्चितता निर्माण करतो. मग काही बी असू शकते तिथं, मग ज्यावेळेस काही पण असू शकते त्यावेळेस ते काय अनिश्चित आहे. मग अनिश्चित आहे म्हणून त्याला काय अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात किंवा त्याला सामान्य सर्वनाम असे सुद्धा म्हणतात. अतिशय महत्वाचं फक्त हेच आहे, इथंच तुम्हाला कन्फ्युजन होतं. मग जिथं तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे, काही समजणार नाही, सरळ तिथं काय करून टाकायचं? सामान्य सर्वनाम करून टाकायचं. कारण की तुम्हाला प्रश्नार्थक सर्वनाम आला तर ओळखू येणार आहे, पुरुषवाचकाला प्रथम असो द्वितीय असो तोही येणार आहे, त्यानंतर संबंधी येणार आहे, त्यानंतर म्हणजे तो ती त्या हे बी येणार आहे, जे आपले दर्शक सर्वनामे आहेत. प्रश्नार्थ सर्वनामाचा प्रॉब्लेमच नाही, मग प्रॉब्लेम कुठे होता? सामान्यमध्ये. मग जे तुम्हाला येणार नाही ते सामान्य करून टाकायचं. चला आता पुढे जाऊया आपण. पुढे आत्मवाचक सर्वनामे, अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. आत्मवाचक सर्वनामामध्ये बराचसा प्रॉब्लेम होत असते. आता आत्मवाचक सर्वनामे आहे, मग जे फॉर एक्झाम्पल काही शब्द आहेत जसे की आपण. आता सुरुवातीलाच आपण हे शब्द बघितले होते, कुठे बघितले होते? सुरुवातीला आपण हे बघितले होते पुरुषवाचक सर्वनामामध्ये. आपण आहे, स्वतः आहे, त्यानंतर निज आहे, हे शब्द आहेत. हे शब्द अतिशय महत्वाचे आहेत. हे शब्द ज्या वेळेस आपण स्वतःसाठी वापरतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात? आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. काय म्हणतात? सर्वनामांचा वापर कर्त्यासारखा ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस त्याला काय म्हणतात? आत्मवाचक सर्वनामे असे म्हणतात. अतिशय सोपा टॉपिक आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस हे आपण, स्वतः, नीट हे शब्द केव्हा आत्मवाचक सर्वनाम होतात हे फक्त महत्वाचं आहे, बाकी काहीच नाही. मग ज्या वेळेस कर्ता असेल आणि कर्तेच्या नंतर जर हे शब्द येत असतील तर त्याच वेळेस याला काय म्हणायचं? आत्मवाचक सर्वनाम म्हणायचं, अन्यथा त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणता येणार नाही. फॉर एक्झाम्पल, मी स्वतः
चहा करतो. काय लिहिलं मी स्वतः चहा करतो. आता मी स्वतः चहा करतो हा जो स्वतः आहे हा काय झाला, आत्मवाचक सर्वनाम झाला. का आत्मवाचक सर्वनाम झाला, कारण की या स्वतःच्या समोर काय आहे, मी हे काय आहे, सर्वनाम आहे, किंवा मी हा काय आहे, एक कर्ता आहे. मग कर्त्याच्या नंतर जर काय असेल, हे स्वतः, आपण, नीज असे शब्द असतील तर त्याच वेळेस त्याला काय म्हणायचं, आत्मवाचक सर्वनाम असे म्हणायचं. काय म्हणायचं, आत्मवाचक. म्हणजे तो काय केला, स्वतःच्यासाठी वापरण्यात आला. मग स्वतःच्यासाठी वापरण्यात आला त्यावेळेसच त्याला काय म्हणायचं, आत्मवाचक सर्वनाम असं म्हणायचं. काय आहे, याचा वापर, कर्त्याचा वापर जो आहे, म्हणजे या कर्त्याच्या नंतरच जर वापर होत असेल या शब्दांचा, कोणती शब्द ते आपण स्वतः, हे तीनच शब्द आहेत महत्वाचे. हे तीन जे शब्द आहेत हे अतिशय महत्वाचे शब्द आहेत. आणि हे तीन शब्द कधी वापरायला पाहिजे, तर ज्या वेळेस एखादं नाम असेल किंवा एखादा कर्ता असेल, मग कर्त्याच्या जर लगेच नंतर वापरल्या जात असतील तर त्यावेळेस त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, पक्षी, सॉरी, तो आपणहून माझ्याकडे आला. काय, तो आपणहून माझ्याकडे आला. आता वाक्य काय लिहिलं, तो आपणहून माझ्याकडे आला, हे वाक्य लिहिलं. मग हा तो काय झाला, कर्ता झाला. मग कर्त्याच्या नंतर लगेच काय आहे, आपण आहे, म्हणून हा काय झाला, आत्मवाचक सर्वनाम असं झालं. आपणहून काय झाला, आपण त्यातला फक्त काय झाला, आत्मवाचक सर्वनाम आहे. म्हणजे सुरुवातीला काय पाहिजे, तुम्हाला कर्ता पाहिजेच. कर्ता नसेल तर ते आत्मवाचक सर्वनाम होत नाही. मग फॉर एक्झाम्पल, जर आपण दुसरं एखादं वाक्य बघितलं, आपण खेळायला जाऊ. काय, आपण खेळायला जाऊ. त्यानंतर हेच वाक्य वापस आपण, तो आपणहून माझ्याकडे आला. बघा, आपण खेळायला जाऊ आणि तो आपणहून माझ्याकडे आला, या दोन वाक्य लिहिला. आता दोन्ही वाक्यामध्ये फरक काय बघा. आता हा जो आपण आहे, हा आपण काय झाला, हा आपण फक्त सर्वनाम झाला. मग सर्वनाम कोणता झाला, तर हा पुरुषवाचक सर्वनाम झाला. मग पुरुषवाचक सर्वनामामध्ये ते सुद्धा तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, आपण खेळायला जाऊ, म्हणजे स्वतः बोलत आहे, म्हणजे प्रथम पुरुष काय झाला, हा आपण काय झाला, प्रथम पुरुष सर्वनाम झाला. परंतु हा आपण इथं जो लिहिला, या आपणच्या अगोदर काय लिहिलाय, कर्ता लिहिला. मग हा कर्ता लिहिल्यामुळे हा आपण काय झाला, हा आपण झाला आत्मवाचक सर्वनाम. म्हणजे आत्मवाचक सर्वनाम होण्यासाठी काय पाहिजे, तर आत्मवाचक सर्वनाम होण्यासाठी सुरुवातीला कर्ता असणे आवश्यक आहे. कर्ता नसेल तर ते आत्मवाचक सर्वनाम नाही. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला अजून एक वाक्य देतो. ते वाक्य म्हणजे, तू स्वतः मोटार हाकशील. काय वाक्य आहे, पहिलं वाक्य आहे आपल्याकडे. पहिलं वाक्य आहे, तू स्वतः घरी जाशील. काय लिहिलं, तू स्वतः घरी जाशील, त्यातला हा काय केला, अंडरलाईन केला. त्यानंतर 2 नंबरचं वाक्य लिहिलं आपण, स्वतः घरी जाशील, हे 2 नंबरचं वाक्य लिहिलं. आता दोन्ही वाक्यामध्ये काय लिहिलं आपण, स्वतः लिहिलं. दोघांचाही अर्थ जवळपास तुम्हाला सारखाच वाटत आहे. परंतु याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली मध्ये ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, त्यावेळेस प्रश्न असा विचारला जाईल की खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे. मग त्यावेळेस तुम्हाला माहित आहे, स्वतः तुम्ही हे 3 शब्द पाठ केलेले असतील. 3 शब्द कोणते पाठ केले असतील, एक केला असेल तुम्ही स्वतः, त्यानंतर एक केला असेल आपण, आणि एक पाठ केला असेल नीज. हे 3 शब्द पाठ केले, विषय संपला. एवढं जर केलं असेल तर ते चुकीचं आहे. कारण स्वतः, आपण, नीज हे दुसरे सुद्धा सर्वनाम आहे, ते आपण सुरुवातीलाच बघितलं, ते म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम आहे. मग आता तुम्हाला प्रश्न काय विचारला, तू स्वतः घरी जाशील, तर यातला हा जो स्वतः आहे, या स्वतःच्या अगोदर काय आहे, तू आहे. आणि तू काय आहे, एक कर्ता आहे. मग ज्या वेळेस स्वतःच्या अगोदर किंवा आपणच्या अगोदर किंवा नीजच्या अगोदर एखादा कर्ता असेल, त्यावेळेस त्याला काय म्हणतात, आत्मवाचक सर्वनाम असं म्हणतात. म्हणून हे काय झालं, आत्मवाचक सर्वनामाचं उदाहरण झालं. आणि खालचं काय झालं, फक्त पुरुषवाचक सर्वनाम. स्वतः घरी जाशील, दुसऱ्याला म्हणत आहे, समोरच्याला. मग जे समोरचा कोण असते, द्वितीय असते, म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम झालं. आता कन्सेप्ट क्लिअर झाला. अजून 1-2 उदाहरण घेऊ आपण आणि तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. तर बघा, आता तुमच्याकडे उदाहरण आहे. उदाहरण देतो मी, पुस्तकातलंच देतो तुम्हाला. स्वतः मेल्याशिवाय
स्वर्ग दिसत नाही. तुम्हाला दिसते? ओके, दिसत नाही. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. हे एक वाक्य आहे. आणि 2 नंबरचं वाक्य आहे तुमच्याकडे, तू स्वतः स्वर्ग बघशील. काय आहे? तू स्वतः स्वर्ग बघशील. 2च वाक्य लिहतो आपण, जास्त वाक्य लिहून आपल्याकडे तो वेळ जास्त जात असतो. तर बघा आता काय 2 वाक्य आहेत आपल्याकडे. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. दुसरं वाक्य आहे तू स्वतः स्वर्ग बघशील. त्यानंतर अंडरलाईन केलेले शब्द आहेत हा स्वतः आणि दुसरा आहे हा स्वतः. प्रश्न असा विचारला तुम्हाला की खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणतं? तर आत्मवाचक सर्वनामाचा रोल काय आहे? आत्मवाचक सर्वनाम होण्यासाठी सुरुवातीला काय पाहिजे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. तर याचं उत्तर पटापट कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा. तर याचं उत्तर काय आहे? तर स्वतः हे जे शब्द आहे, हा शब्दाच्या अगोदर काय आहे? कर्ता आहे. मग ज्या वेळेस या स्वतःच्या अगोदर कर्ता येते त्यावेळेस त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात, अन्यथा आत्मवाचक सर्वनाम म्हणत. आता तुम्हाला ही महत्वाची गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे काय? तर हे जे वाक्य सांगायचं मी, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग बघशील, त्याच्या समोर काय दिसलं तुम्हाला? कर्ता दिसला. म्हणून तुम्ही सरळ सरळ काय म्हटलं की हे काय झालं? हे सरळ सरळ आत्मवाचक सर्वनाम झालं. परंतु तुम्हाला डोक्यामध्ये हे सुद्धा यायला पाहिजे की या स्वतःच्या अगोदर एक इनव्हिजिबल कर्ता आहे. काय आहे? न दिसणारा कर्ता सुद्धा आहे. तो कसा ओळखायचा? तर स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणजे याच्या अगोदर काय? माणूस स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणजे अटी काय असणार आहे? इनव्हिजिबल काय आहे? माणूस किंवा आपण स्वतः जे काय असेल ते आपण. मग माणूस काय आहे? एक नाम आहे. मग नाम म्हणजेच काय? कर्ता आहे. मग कर्ता काय आहे? या स्वतःच्या अगोदर काय आहे? कर्ता आहे. म्हणून हे सुद्धा काय झालं? हे सुद्धा हे काय झालं? आत्मवाचक सर्वनाम झालं. मी तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठीच हा मुद्दामहून काय घेतलेला आहे? प्रश्न घेतलेला. बघा आता काही जे वाक्य असतात की त्या वाक्यामध्ये कन्सिडर करावं लागतो आपल्याला, म्हणजे काय मानावं लागतो की याच्या समोर काय आहे? कर्ता आहे. आणि काही वाक्याच्या सुरुवातीला अगोदरच काय असते? कर्ता दिलेला असतो. समजा फॉर एक्झाम्पल अजून जर वाक्य झालं तर आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. मग आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या वाक्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये माणूस हे लिहू शकतो आपण. त्यानंतर टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवाला देव पण येत नाही असं काहीतरी असते. बऱ्याचशे काहीतरी म्हणी, ज्या म्हणी वगैरे असतात या म्हणीतच फक्त काय असतो? एक कर्ता दडलेला असतो. फक्त तेवढं आयडेंटिफाय करावं लागते, बाकी काहीच नाही. कन्सेप्ट हा आहे की ज्या वेळेस तुमचा हा स्वतः आहे, या स्वतःच्या अगोदर जर कर्ता असेल तर कर्ता असताना हा स्वतः काय होतो? स्वतः आपण हे शब्द काय होत असतात? तर हे होत असतात आत्मवाचक सर्वनाम, बाकीचं काहीच नाही. त्यानंतर लिंग विभक्ती याचा जर विचार केला, वचन वगैरे विचार केला तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कॉमन्स आहेत. आणि तुम्ही त्या लेवलचा जर अभ्यास जर वगैरे करत असेल तर तुम्हाला त्या गोष्टी सांगायचं काम नाही. जसे की सर्वनामाचा लिंग विचार जर केला तर 3च असे सर्वनाम आहेत की ते लिंगानुसार काय होतात? बदलतात. ते म्हणजे काय? तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे. त्यानंतर वचननुसार जर विचार केला तर 5 सर्वनाम जे आहेत हे 5 सर्वनामाचं वचन बदलतं. समजा मी असेल तर आम्ही होतो, तू असेल तर तुम्ही होते. त्यानंतर काय असे तो, ती, ते, त्या होते, हा, ही, हे, ह्या होते, जो, जी, जे, ज्या होते. कोणचं, कायचं, त्यानंतर कोणीचं, स्वतःचं, आपण याचं होत नाही. या नॉर्मल गोष्टी आहेत या प्रश्नामध्ये वगैरे फार कमी बघायला मिळतात. हे जे आतापर्यंत झालंय हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं का? सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि संध्याकाळी जो येणारा आपला करंट अफेअर्सचा व्हिडिओ आहे तो बघायला विसरू नका. अतिशय महत्त्वाचा आहे. जवळपास 5 ते 6 दिवसाचं करंट अफेअर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या लेक्चरमध्ये एवढं. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. या संपूर्ण मराठी व्याकरणाचा मोफतमध्ये लाभ घ्या, म्हणजे तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही मराठी ग्रामरमध्ये. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.